सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपना बूथ सबसे मजबूत अभियान सुरू केले। भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कणकवली तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधला। लोकसभा निवडणुकीत भाजपाला कोणी गृहीत धरू नये असा गर्भित इशाराही जठार यांनी दिलाय। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। अपना बूथ सबसे मजबूत या अभियानाअंतर्गत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद गटनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जठार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक लागेल, यासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे असे मार्गदर्शन जठार यांनी केले। जठार यांच्यासह कार्यकर्त्यांनी अपना बूथ सबसे मजबूत अशी शपथ घेतली आहे। संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा शहा दौरे सुरू झाले। त्यामध्ये प्रामुख्याने कणकवलीच्या दौऱ्याला आम्ही आज सुरुवात केली। कणकवलीमध्ये खारेपटण जिल्हा परिषद गटातून सकाळी सुरुवात झाली, मग कासार्डे जिल्हा परिषद गट, त्याच्यातलं नांदगाव, त्याच्यानंतर फोंडा जिल्हा परिषद गट, फोंड्यातून भिडवाडी, कळमठ आणि शेवटी कळसोली या जिल्हा परिषद गटामध्ये आज बैठका झाल्या। आणि उद्यापासून या सगळ्या जिल्हा परिषद जे विभाग अध्यक्ष आहेत ते त्या विभागातील बूथ शहा दौरे सुरू करतील आणि एक चांगला अनुभव आला। मेरा बूथ अपना बूथ सबसे मजबूत या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक बूथवर जाणं, 300 ते 400 मतांची बेगमी होईल एवढं काम करणं, त्या बूथ प्रमुखांचं आणि त्या गावाचा संपर्क करणं आणि माननीय नरेंद्रजी मोदी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी देशात आणि राज्यात केलेल्या कामाचं त्या ठिकाणी आढावा घेणं, माहिती सांगणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्या। आज कणकवली झालं, उद्या देवगड आणि परवा वैभववाडी, अशा प्रकारे या विधानसभा त्या ठिकाणी पूर्ण होईल। अपना बूथ सबसे मजबूत आम्ही त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत। पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या कामाला सुरुवात केली। सेना भाजपा युती असली तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा कार्यकर्ते युतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करण्यास राजी नाहीत। याबाबत 18 मार्च रोजी पनवेल येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बैठक होणार आहे। त्यानंतरच राऊत यांच्या प्रचाराबाबत निर्णय होईल असे सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना जठार म्हणाले। भाजपाला कोणी गृहीत धरू नये असा गर्भित इशाराही जठार यांनी सेनेचे नाव न घेता दिला। यावेळी तालुकाध्यक्ष संदेश पटेल, माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर, जिल्हा सरचिटणीस रवी शेट्ये, तालुका सरचिटणीस बबलू सावंत, प्रदीप गावडे आदी उपस्थित होते। काही निर्णय नाही। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची लोकसभेतील सगळ्या दोन्ही जिल्हा परिषदेच्या सदस्यांची कार्यकारिणीची बैठक 18 तारखेला पुण्यामध्ये पनवेलमध्ये होणार आहे। माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी बैठक घेणार आहे आणि परवाच झालेल्या दोन्ही जिल्हा कार्यकारिणीमध्ये असा ठराव झालेला आहे की माननीय मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात होईल। मला वाटतं स्वाभिमान असो किंवा अगदी शिवसेना असो, कोणीही आमच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरू नये। भारतीय जनता पक्षाचं काम त्या ठिकाणी वाढवणार आहोत, त्याचं काम करणार आहोत। युतीचा धर्म आम्ही नक्कीच पाळणार आहोत, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी झालेला 18 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्ही भेटायला